नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्या पुढे एक नवीन विषय घेऊन आलेली आहे की आत्ताच रिझल्ट लागलेला आहे कॅप राऊंड 2चा BDSचा आणि प्रायव्हेट कॉलेजबद्दल किती मार्कावरती विद्यार्थ्याला आपापल्या कॅटेगरीनुसार सीट लागलेली आहे आणि त्याचा SML किती राहिलेला आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँक पण अगदी काय राहिलेली आहे, अगदी राऊंड 2बद्दल अगदी मी तुम्हाला पूर्णपणे याच्यात डिटेल्स व्हिडिओमार्फत सांगणार आहे। तर प्रायव्हेट कॉलेजबद्दल BDSच्या संदर्भामध्ये तर प्रथम मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती मी दाखवत आहे की SC कॅटेगरी SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी किती मार्काला सीट्स अलाउड झालेली आहे। तर 355 मार्कावरती विद्यार्थ्याला SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला सीट अलाउड झालेली आहे आणि त्या विद्यार्थ्याचा SML राहिलेला आहे। इथे मी SML पण मी तुम्हाला दाखवत आहे। तर 31,586 एवढा हा SML राहिलेला आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँक मी तुम्हाला जस्ट ओरली सांगतो आहे 4,71,543 ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेली आहे। SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी BDS सेकंड राऊंडला प्रायव्हेट कॉलेज मिळालेलं आहे। आणि नेक्स्ट मी तर दाखवत आहे ST कॅटेगरी। तर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 270 मार्कला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झालेली आहे आणि त्याचा SML राहिलेला आहे। इथे मी तुम्हाला दाखवत आहे 41,477 एवढा हा SML राहिलेला आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँक मी तुम्हाला ओरली सांगत आहे की 7,02,829 हा ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे। आणि त्यानंतर VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी BDSसाठी सेकंड राऊंड प्रायव्हेट कॉलेजला किती मार्क राहिलेले आहेत तर 352 एवढ्या मार्कवरती विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झालेली आहे। आणि त्यानंतर SMLचा जर विचार केला तर 31,850 हा SML राहिलेला आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँक 4,77,122 हा ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि त्यानंतर मी कॅटेगरी काढलेली आहे NT1च्या विद्यार्थ्यांसाठी 348 हा मार्क राहिलेले आहेत आणि रँकचा जर विचार केला तर 32,384 हा SML राहिलेला आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँक पाहू शकता आपण सांगत आहे मी तुम्हाला 4,87,993 हा ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे NT1चा। आणि त्यानंतर मी तर काढलेला आहे NT2ला जर मार्कचा विचार केला तर 351च्या विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झालेली आहे आणि SML 31,960 एवढा हा SML राहिलेला आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँक 4,79,613 हा ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे NT2चा। आणि त्यानंतर मी तुम्हाला NT3च्या विद्यार्थ्यांसाठी मार्क सांगणार आहे 359 हे मार्क राहिलेले आहेत आणि SML 31,120 हा SML राहिलेला आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँक 4,61,895 हा ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे NT3च्या विद्यार्थ्यांसाठी। आणि त्यानंतर कॅटेगरी काढलेली आहे OBCच्या विद्यार्थ्यांसाठी मार्क 356 हे मार्कावरती विद्यार्थ्याला सीट अलाउड झालेली आहे आणि SML 31,120 एवढाच राहिलेला आहे 31,120 एवढा हा SML राहिलेला आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँक 4,67,904 हा ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि त्यानंतर मी कॅटेगरी काढलेली आहे SEBC त्या विद्यार्थ्यांसाठी मार्क 315 एवढ्या मार्कवरती विद्यार्थ्याला सीट अलाउड झालेली आहे आणि SML 36,382 एवढा राहिलेला आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँक 5,72,103 हा ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे SEBCच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि त्यानंतर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्क 360 वरती विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झालेली आहे BDSची सेकंड राऊंडमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये 360ला विद्यार्थ्याला मार्कावरती सीट्स अलाउड झालेली आहे आणि SMLचा विचार केला तर 31,046 एवढा विद्यार्थ्याला SMLवरती सीट अलाउड झालेली आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँकचा विचार केला तर 4,60,334
एवढ्या ऑल ओव्हर इंडिया रँक राहिलेला आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मी पूर्णपणे तुम्हाला अगदी प्रायव्हेटचं BDSचं राऊंड 2बद्दल अगदी कॅटेगरी पूर्णपणे आपापल्या कॅटेगरीनुसार पहा, म्हणजे लक्षात येईल. पूर्ण SC2, SC ST VJ NT 1 2 3 OBC SC BC आणि ओपन एवढा पूर्ण अगदी मार्क SML आणि ऑल ओव्हर इंडिया रँक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओला आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा. त्याने लक्षात येईल की सेकंड राऊंडला किती कट ऑफ गेला आहे आणि थर्ड राऊंडला किती मार्क किंवा SMLची अपेक्षा आहे, म्हणजे त्या मार्कावरती किंवा त्या SMLवरती आपल्याला कितीपर्यंत जाऊ शकतो. तर अगदी तुम्हाला मी एक्सपेक्टेड कट ऑफ पण मी अगदी व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे. राऊंड 3बद्दल BDSला किती जाऊ शकतो आणि MBBSबद्दल सुद्धा मी पूर्ण डिटेल्समध्ये उद्याच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच हा विषय घेऊन येणार आहे. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा. आवडल्यास नक्कीच लाईक करा. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.